नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माइंड पॉवर या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्याने जगभरातील करोडो लोकांच्या डोक्यातला पैशांबद्दलचा गैरसमज दूर केला आहे। त्याचे नाव आहे रिच डॅड आणि पुअर डॅड। लेखक रॉबर्ट कियोसाकी हे पुस्तक दोन वडिलांची कथा सांगतात। एक गरीब वडील ज्यांनी उच्च शिक्षण घेतलं, नोकरी केली पण पैशांसोबत संघर्षच केला, आणि दुसरे श्रीमंत वडील ज्यांचं शिक्षण जास्त नव्हतं पण पैशाचा खेळ समजला आणि ते करोडपती झाले। या दोन्ही वडिलांच्या विचारसरणीत फरक काय होता तेच आज आपण 5 महत्त्वाच्या धड्यांमधून समजून घेऊया। धडा पहिला, पैशांसाठी काम करू नका, पैशांना तुमच्यासाठी काम करायला लावा। गरीब वडील म्हणायचे, चांगली नोकरी मिळव, पगार येईल, आयुष्य सुरक्षित होईल। श्रीमंत वडील म्हणायचे, नोकरी केली तरी चालेल पण शिक की पैसा कसा गुंतवायचा। गरीब वडील महिन्याचा पगार मिळाला की सगळं खर्च करायचे। श्रीमंत वडील मात्र त्या पैशांचा एक भाग नेहमी गुंतवणुकीत लावायचे, जमिनीत, व्यवसायात किंवा शेअर्स मध्ये। पगार मिळवणं म्हणजे काम करून पैसा कमावणं, पण गुंतवणूक म्हणजे पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावणं। धडा दुसरा, संपत्ती आणि कर्ज। हे पुस्तक सांगते, श्रीमंत लोक संपत्ती खरेदी करतात तर गरीब लोक कर्ज वाढवतात। संपत्ती म्हणजे काय? उदाहरण, ज्यामुळे तुमच्या खिशात पैसे येतात, जसं की भाड्याचं घर, व्यवसाय, गुंतवणूक। आणि कर्ज म्हणजे काय? ज्यामुळे तुमच्या खिशातून पैसे जातात, जसं की महागडी गाडी घेणं, क्रेडिट कार्ड खर्च, कर्ज। गरीब वडील म्हणायचे, मोठं घर खरेदी कर, तेच यशाचं चिन्ह आहे। तर श्रीमंत वडील म्हणायचे, मोठं घर घेण्याआधी अशी संपत्ती तयार कर जी ते घर परवडेल। धडा तिसरा, शाळा तुम्हाला नोकरीसाठी तयार करतं पण आर्थिक शिक्षण आयुष्यासाठी। गरीब वडील म्हणायचे, शिक्षण घेतलं की आयुष्य सुरक्षित, आणि श्रीमंत वडील म्हणायचे, शिक्षण आवश्यक आहे पण आर्थिक शिक्षण जास्त महत्वाचं आहे। शाळा आपल्याला शिकवते गुण कसे मिळवायचे, पण ती आपल्याला शिकवत नाही टॅक्स कसा वाचवायचा, गुंतवणूक कशी करायची किंवा व्यवसाय कसा उभा करायचा। म्हणूनच श्रीमंत वडील नेहमी सांगायचे, नोकरी मिळव पण पैशाचं शिक्षण स्वतः घे। धडा चौथा, भीती आणि लोभ। बहुतेक लोक गरीब राहतात कारण त्यांना भीती असते पैसा गमावण्याची, किंवा त्यांना लोभ असतो पटकन श्रीमंत होण्याचा। गरीब वडील म्हणायचे, रिस्क घेऊ नको, सुरक्षित खेळ। तर श्रीमंत वडील म्हणायचे, थोडी रिस्क घे, कारण रिस्क घेतलास तरच जास्त शिकशील। ज्यांनी कधी गुंतवणूक केली नाही ते कायम पगारावर अवलंबून राहतात, पण ते थोडं शिकून विचार करून गुंतवणूक करतात ते वेळेनुसार श्रीमंत होतात। धडा पाचवा, शिका मग कमवा। गरीब वडील म्हणायचे, पैशासाठी काम कर, श्रीमंत वडील म्हणायचे, शिकण्यासाठी काम कर। जर तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरी करत असाल आणि फक्त पगारावर लक्ष देत असाल तर शिकण्याची संधी वाया जाते। पण जर तुम्ही नोकरी ह्या दृष्टीने केली की ते मला मार्केटिंग कळेल, लोकांशी बोलायला कळेल, लोकांशी बोलायचं कसं हे समजेल, व्यवस्थापन शिकेन, तर ही शिकवण भविष्यात व्यवसाय उभा करायला मदत करते। तर मित्रांनो, रिच डॅड पुअर डॅड आपल्याला शिकवतं, पैशासाठी काम करू नका, पैशांना तुमच्यासाठी काम करायला लावा। संपत्ती खरेदी करा, कर्ज नाही। शाळा शिक्षण देईल पण आर्थिक शिक्षण स्वतः घ्या। भीती आणि लोभ नियंत्रित करा आणि नेहमी शिकत राहा। गरीब वडील पैसा कमवण्यासाठी आयुष्यभर काम करत राहिले, पण श्रीमंत वडील पैशाला आपल्यासाठी काम करायला शिकवलं। तुम्ही कोणत्या वडिलांची वाट निवडणार, गरीब की श्रीमंत वडील? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माइंड पॉवर मराठीवर आम्ही तुम्हाला अजून अशीच प्रेरणादायी पुस्तके सोप्या भाषेत समजून देणार आहोत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।